Hey student, you want to speak English? I know that you everyone want to speak English, but the question is how to do practice. Don't worry, I will teach you how to practice. See, if you are beginner, you are trying to learn English, especially I am talking about the spoken English. If you are on the first stage, what you want to do, just translate Marathi sentences. Try to translate those Marathi sentences as possible as quickly. Like today I'm going to share you some Marathi sentences and you have to translate those Marathi sentences into English. Sometimes you can do mistakes, don't worry. Okay, if you find I'm doing mistakes, correct it again. So don't give up. Okay, so go on. So first sentence, मला इंग्रजी शिकायचं आहे. व्हेरी गुड, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला माहीत नाही मी कोणतं पुस्तक वाचू. आय डोंट नो व्हॉट बुक आय शुड रीड और विच बुक आय शुड रीड. मला इथे बसायचं नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू सिट हिअर. तुला इथे बसायचं आहे का? डू यू वॉन्ट टू सीट हिअर. सो जेव्हा इच्छा आहे वॉन्ट टू म्हणत चला. तुला इथे बसायचं होतं का? डिड यू वॉन्ट टू सीट हिअर. व्हेरी गुड. तिला बाहेर जायचं होतं. शी वॉन्टेड टू गो आउट. शी वॉन्टेड टू गो आउट. तिला बाहेर का जायचं होतं? व्हाय डिड शी वॉन्ट टू गो आउट. मला इथे नाही थांबायचं. आय डोंट वॉन्ट टू स्टे हिअर. सो सिम्पली इच्छा व्यक्त करताय वॉन्ट टू मध्ये म्हणा. प्रेझेंटमध्ये आहात वॉन्ट टू म्हणा. पास्टमध्ये गेलात तर वॉन्टेड टू म्हणा. नाही इच्छा नाही आहे तर डोंट म्हणा प्रेझेंटमध्ये. भूतकाळात इच्छा नव्हती डिडंट म्हणा. सिम्पल गोष्ट आहे. प्रश्न बोलायचे डू यू वॉन्ट. भूतकाळात गेला तर डिड यू वॉन्ट. आणि अजून तुम्हाला मोठा प्रश्न विचारायचा आहे व्हॉट डिड यू वॉन्ट, वेअर डिड यू वॉन्ट. यू कॅन से लाईक दिस. सो नेक्स्ट, मला मोबाईल खरेदी करायचा आहे. आय वॉन्ट टू बाय न्यू मोबाईल. मला तुझ्याशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक टू यू. मला दरवाजा नाही उघडायचा. आय डोंट वॉन्ट टू ओपन द डोअर. मला दरवाजा उघडायचा नव्हता. आय डिडंट वॉन्ट टू ओपन द डोअर. तुला अभ्यास का करायचा नव्हता? Why did you not want to study or why didn't you want to study. So did you want पण म्हणू शकता. Why did you want किंवा why didn't you want. Very good. माझ्या वडिलांना माझ्या सोबत यायचं होतं. My father wanted to come with me. पण मला त्यांच्यासोबत जायचं नव्हतं. But I didn't want to go with him. मला माझ्या आईला मदत करायची होती. I wanted to help my mother. माझ्या आईला मला हॉस्टेलमध्ये नव्हतं ठेवायचं. My mother didn't want me to stay in hotel. Simply want to. Very good. सो सिम्पली एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करा. एकाच शब्दाची प्रॅक्टिस करा. वॉन्ट टू बोलायचा प्रयत्न करा. आज आपण वॉन्ट टूची प्रॅक्टिस घेतोय. पण एक तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्हाला फ्युचरमध्ये बोलायचं असेल तुमच्यातल्या बऱ्याच जणांना वाटेल की आय विल वॉन्ट. बरोबर, पण इंग्रजीमध्ये तसा नाही आहे. विल वॉन्ट म्हणू नका. त्याच्यासाठी तुम्हाला आय वुड लाईक म्हणा. आय वुड लाईक. मला तुझ्यासोबत यायला आवडेल. आय वुड लाईक टू कम विथ यू. मला एक पुस्तक वाचायला आवडेल. आय वुड लाईक टू रीड अ बुक. मला इंग्रजी शिकायला आवडेल. आय वुड लाईक टू लर्न इंग्लिश. मला तिथे राहायला आवडेल. आय वुड लाईक टू स्टे देअर. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्हाला नाही आवडणार पण सांगू शकता. आय वुडंट लाईक. बरोबर, जसं की तुम्ही म्हटलात की मला ते खायला नाही आवडणार. आय वुडंट लाईक टू ईट दॅट. मला त्या शाळेत शिकायला नाही आवडणार. आय वुडंट लाईक टू स्टडी और लर्न in this school or that school. सो सिम्पली जेव्हा फ्युचरमध्ये तुम्हाला काय करायची इच्छा आहे तुम्ही वुड लाईक म्हणा. पण जर पास्टमध्ये किंवा प्रेझेंटमध्ये असेल वॉन्टचा वापर करा.
मला रस्ता क्रॉस करायचा होता. आय वॉन्टेड टू क्रॉस द रोड. मला रस्ता क्रॉस करायचा आहे. आय वॉन्ट टू क्रॉस द रोड. आय वॉन्ट टू क्रॉस द रोड. मला रस्ता क्रॉस करायला आवडेल. आय वुड लाईक टू क्रॉस द रोड. तुला रस्ता क्रॉस करायचा होता का? डिड यू वॉन्ट टू क्रॉस द रोड. तुला रस्ता क्रॉस करायचा आहे का? डू यू वॉन्ट टू क्रॉस द रोड. तुला रस्ता क्रॉस करायला आवडेल का? वुड यू लाईक टू क्रॉस द रोड. आता थोडासा प्रश्नामध्ये जर आपण बघितलं आहे, समजा आपण असं म्हटलं, तुला रस्ता कधी क्रॉस करायचा होता. सो व्हेन डिड यू वॉन्ट टू क्रॉस द रोड. तुला रस्ता का क्रॉस करायचा आहे. व्हाय डू यू वॉन्ट टू क्रॉस द रोड. तुला रस्ता क्रॉस करायला का आवडेल. व्हाय वुड यू लाईक टू क्रॉस द रोड. सो 1, 2 तुमच्या लक्षात आलंय. व्हेरी गुड. मला पुस्तक खरेदी करायचं आहे. आय वॉन्ट टू बाय अ बुक. मला पुस्तक नाही खरेदी करायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू बाय अ बुक. मला पुस्तक खरेदी करायचं होतं. आय वॉन्टेड टू बाय अ बुक. मला पुस्तक खरेदी करायचं नव्हतं. आय डिडंट वॉन्ट टू बाय अ बुक. मला पुस्तक खरेदी करायला आवडेल. आय वुड लाईक टू बाय अ बुक. मला पुस्तक खरेदी करायला आवडणार नाही. आय वुडंट लाईक टू बाय अ बुक. सो सिम्पली आता जशी तुम्ही प्रॅक्टिस करताय, आता बरीच वाक्य आपण बोलू. तुम्हाला जर असं वाटतंय ना की हे थोडं स्पीडली होत आहे, तर तुम्ही स्पीड जो आहे तो कमी करू शकता आणि तुम्हाला मॅच होईल त्या स्पीडला तुम्ही स्लो मोशनमध्ये सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल आणि तुम्हाला अशी प्रॅक्टिस करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की सर अशी मराठी सेंटेन्स घ्या जेणेकरून आम्ही ट्रान्सलेट करू आणि आमचा कॉन्फिडन्स पण बिल्डअप होईल.